श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. एका मातेचा अढळ विश्वास मृत्यूलाही हरवू शकतो का? आज आपण पाहणार आहोत श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या चरित्रातील ही हृदयस्पर्शी कथा, जिथे एका मातेच्या आक्रोशाने आणि महाराजांच्या एका शब्दाने प्रत्यक्ष काळही मागे सरकला. गाणगापूरच्या पवित्र भूमीवर घडलेला हा चमत्कार आजही भक्तांच्या अंगावरती काटा आणतो. गाणगापूरमध्ये अंबाबाई नावाची एक थोर दत्तभक्त राहत होती. तिचा एकुलता एक मुलगा, जो तिच्या आयुष्याचा आधार होता, जी तिच्या म्हातारपणाची काठी होती, तो अचानक गंभीर आजारी पडला आणि कालांतराने त्याचे प्राण गेले. संपूर्ण घरात दुःखाचा डोंगर कोसळला. नातेवाईक अंत्यसंस्काराची तयारी करू लागले, पण अंबाबाईने मुलाचा देह सोडण्यास नकार दिला. अंबाबाईने मुलाचा मृतदेह घेतला आणि ती थेट महाराजांच्या मठाकडे धावत सुटली. ती रडत होती, ओरडत होती, आक्रोश करत होती. महाराज, तुम्ही तर त्रिकालज्ञानी आहात, भक्तांचे संकट हरण करणारे आहात. जर माझा मुलगा जिवंतच झाला नाही तर मीही माझे प्राण तुमच्या चरणी अर्पण करेन. तिचे आर्तहायक ऐकून संपूर्ण गाणगापूर हळहळले. परमदयाळू श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी त्या मातेची भक्ती पाहिली आणि शांतपणे त्या मुलाला शरीराकडे पाहिले आणि आपल्या कमंडलूतील तीर्थ त्याच्या अंगावरती शिंपडले आणि त्याला म्हणाले, महाराज की बाळा उठ, किती वेळ झोपणार आहेस? आणि त्याच क्षणी चमत्कार घडला. तो मृत मुलगा जणू गाढ झोपेतून उठल्यासारखा जिवंत झाला आणि त्याने महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. या कथेतून हेच शिकायला भेटते की जेव्हा भक्त सर्वस्व त्यागून आणि पूर्व विश्वासाने गुरूंना शरण जातो, तेव्हा अशक्य गोष्ट शक्य होतात. श्री गुरुचरित्रातील हा 51वा अध्याय अत्यंत फलदायी मानला जातो. अनेक भक्त संकटाच्या वेळी हे अध्यायाचे पारायण करत असतात आणि जरी तुमच्यावरती काही संकट असतील आणि तुम्ही आतापर्यंत केलं नसेल काही, तरी 51वा अध्याय नक्की वाचावा. ही कथा ऐकताना तुमच्या मनात कोणते विचार आले कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.